भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। यावर भाजपचे नेते माजी राज्यमंत्री परिणय फुके यांना विचारले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या या संविधानिक नाहीत। जरांगे पाटील यांनी संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या मागण्या मागायला पाहिजेत। कोणतेही सरकार असं सरसकट आरक्षण देऊ शकत नाही, असेही वक्तव्य परिणय फुके यांनी केले। तर उपोषण करून मनोज जरांगे पाटील हे सरकारवर दबाव आणण्याचा काम करत आहेत, असेही परिणय फुके हे म्हणाले। आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठलाही विरोध नाही। म्हणजे मी हा वैयक्तिक माझा मत म्हणून मांडतो, मी पक्षाचं मत नाही मांडत। पक्षाचं मत मांडण्याकरता पक्षाचे इतरही नेते आहेत, पण एक वैयक्तिक मत माझं असं आहे की जरांगे पाटलांनी जे मागण्या केल्या आहेत ते संविधानाला धरून नाही आहे, संविधानिक नाही आहे। आणि निश्चितच जरांगे पाटलांनी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे आणि या सगळ्या आरक्षणाचा अभ्यास करून नंतरच आपल्या मागण्या त्यांनी मागितल्या पाहिजे। कारण ते नेहमी वारंवार ते काहीतरी उपोषण करतात, काहीतरी सरकारला प्रेशराईज करण्याचा ते प्रयत्न करतात। पण अशी कोणतीही सरकार, कोणत्याही पक्षाची सरकार असणार आणि कोणतीही सरकार असणार, अशा प्रकारे सरसकट आरक्षण कोणाला देऊ शकत नाही। आणि म्हणून माझा या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी सगळं आरक्षणाचा अभ्यास करावा, संविधानाचा अभ्यास करावा आणि मग त्यानंतर आपल्या मागण्या त्यांनी मागितल्या पाहिजे। काँग्रेस पक्षातून नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। यावर भाजप नेते परिणय फुके यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांचे नेतृत्व नकारला आहे, अशी जहरी टीका करत आणखी 16 ते 17 आमदार भाजपमध्ये येणार आहेत, अशी गौप्यस्फोट फुके यांनी केला आहे। बघा, असं आहे की आज देशामध्ये काँग्रेस पक्षावर या देशातल्या नागरिकांचा विश्वास उडालेला आहे। राहुल गांधीच्या नेतृत्वाला या देशातल्या नागरिकांनी नाकारलेला आहे आणि काँग्रेस पक्षातल्याही नेत्यांनी राहुल गांधीचं नेतृत्व नाकारलेलं आहे। आणि म्हणून मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील सर्व नेते, जे लोकनेते आहेत, जे लोकांमधनं निवडून आलेले आहेत, ते सगळेच मोठ्या प्रमाणात आता इतर पक्षांमध्ये जात आहे। अशोक चव्हाण साहेबांसोबत जवळपास 16-17 आणखीनही आमदार भाजप आणि इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार आहे, अशी माझी माहिती आहे। निश्चितच आता पुढे बघू आता काय काय होतं म्हणून। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।